सवयींमध्ये विरोध घडतात, माणसांच्या सवयींमध्ये विरोध घडतात. परमेश्वराने या धरणीवर असे लोक तयार केले, अशी लोक सोडले, त्यांना आम्ही थोडासा फक्त मसाला लावतो आणि मसाला लावल्यानंतर आमच्याप्रमाणे मानविकतेने आणि काही शाब्दिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही जे जबाबदार करता तेच आम्ही बघतो. तुम्हाला सवय, मला सवय, आपल्याला प्रत्येकाला सवय, पण तुम्ही दुसऱ्यांकडे पाहिलेल्या सवय विसरून झाला, पण आम्ही त्याला टिकतो. एखादा माणूस जेवत असला तर त्याला सवय असते विचारायची. डोळ्याने दिसतं तरी लोक विचारतात एखादा माणूस जेवतोय काय, जेवतोय काय, मग तुला म्हटलं दाढी करतो. एखादा माणूस झोपलेला असला तरी झोप कोण करतात, झोपलाय का, त्याची झोप कोण करतात. एका माणसाचं प्रेत चाललं होतं, अफाट गर्दी. एकाने विचारलं मेला काय, बोलला नाही, त्याला झोपायची सवय, मला फिरवायची. हे तर काहीच नाही. एक माणूस एका स्टेशनवर घड्याळ रिपेअर करत होता वरती भरून, एकाने खालून पाहिलं वरती काहीतरी चाललंय, तो खुर्चीवरती गेला ठापा 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 वरती, आणि एकाला विचारलं घड्याळ बिघडलं काय, तो बोलला नाही, खालून काय दिसत नाही ना, म्हणून बरं. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मोठे मोठे विरोध घडतात. आता आपण आज हा कार्यक्रम करतोय, सामाजिक धार्मिक कार्यक्रम आहे, तर या अशा कार्यक्रमामध्ये बऱ्याच गोष्टींना सांभाळून बोलावं लागतं. कोणाच्या भावना सुटल्या नाही पाहिजे, कोणाला त्रास झाला नाही पाहिजे. आणि निष्पाप असतात ती मुलं, लहान लहान छोटी छोटी मुलं फार निष्पाप असतात. देवघरची फुलं ते कुठेतरी काहीतरी ऐकतात, घरी येऊन करतात, बाहेर करतात. एक लहान मुलगा आवाज नाही, काय आवाज येत नाही, आवाज नाही येते का, काय प्रॉब्लेम. मला वाटतं आवाज येतोय, आधी वेळच नाही आवाज. काय प्रॉब्लेम, खूप वर गेला. आता येतो का, येतोय का. ही लहान मुलं जे आहेत, लहान मुलं ही कधी काय करतील याचा निर्णय. लहान मुलं काहीतरी बाहेरून ऐकतात, घरी येऊन करतात, बाहेर करतात, आणि लहान मुलं फार निष्पाप असतात. ही फार निष्पाप मुलं असतात, त्यांना काही कळत नाही बाहेरच्या जगात. परवा दोन मोठ्या माणसांची भांडणं झाली. एकाने दुसऱ्याला शिव्या घातल्या. एका लहान मुलाने त्या शिव्या ऐकल्या, त्याला वाटलं काहीतरी चांगली गोष्ट आहे, त्याने जाऊन शेजारचा बाईला देऊन टाकला. ती बाई भावत पडते की आईकडे आली, माहिती काय शिवाय तुमचा राजू किती घाण शिवाय किती किती घाण शिवाय देतो. राजू जेवण जाऊन द्या हो, आज लहान आहे तो, मोठा झाला की देईल ना चांगल्या चांगल्या शिवाय. लहान मुलं कुठेतरी काहीतरी ऐकतात. आता एक लहान मुलगा आंब्याच्या झाडाला दगड मारायचा आणि नेम चुकला की म्हणायचा आईला नेम चुकला, परत नेम चुकला की परत दगड घ्यायचा, आईला नेम चुकला. एक साधू रस्त्याने चालला होता, त्याने पहिला मुलगा दगड मारतो, शिवी घालतो, आईला म्हणतो. साधूला बरं नाही वाटलं, एवढा लहान मुलगा आईला म्हणतो, शिवी घालतो. तर साधू म्हणाला बाय, आईला म्हणून आईला शिवी आहे. लहान मुलाला काय नाही साधू.
त्याला शिवी माहित नाही, साधू माहित नाही, परत दगड घेतलं. आईला नेम चुकला. साधू भडकला, रागाच्या भरात म्हणाला, हे बघ बाळ, तू आत्ताच्या वेळेस दगड मारशील, आईला म्हणशील शिवी घालशील, मी तुला श्राप देईन, आकाशातून वीज पडेल तुझ्या डोक्यावर, ठाव होशील. मुलाला साधू, वीज, आकाश काहीच माहिती नाही. त्याने परत दगड घेतलं, आईला नेम चुकला. अचानक आकाशात वीज पडली साधूच्या डोक्यावर. साधू ठार झाला आणि आकाशातून आवाज आला, आईला नेम चुकला. ही मुलं आहे, लहान लहान मुलं, मातीची घडी, जशी घडवू तशी घडतात, आपण जशी वळवू तशी वळतात, आपण जसे वागू तसे वागतात, कुठेतरी काहीतरी ऐकतात. एक लहान मुलगा आपल्या आई बरोबर बाजारात फिरत होता. आता तुम्हाला माहिती असेल, बाजार असेल, बुधवारचा बाजार, मंगळवारचा बाजार, सोमवारचा बाजार, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे बाजार असतात. तर मुलांना गर्दीमध्ये काही ना काही विचारायची सवय असते. एक लहान मुलगा आपल्या आईबरोबर बाजारात चालला होता. बाजारात फिरता फिरता मुलगा अचानक आईजवळ काहीतरी हात धरून काहीतरी बोलला. त्याने कुठेतरी काहीतरी ऐकलं होतं. तो आईला म्हणाला गर्दीमध्ये, आई चाकू बोल, चाकू बोल, चाकू. तो अनाखाली मारी, चल. आई बोला चाकू बोल, चाकू चाकू. आई चाकू बोल. आई म्हणजे गर्दीत असल्याने चाकू, गर्दी एवढी कसा चाकू, कानाखाली म्हणून चल. नाही आई चाकू बोल ना, चाकू बोल ना. आई म्हणजे चाकू, तुझा बाप चाकू. कुठे काय त्याची लक्षण नाही. बऱ्याच लोकांना ॲलर्जी असते, कुठल्या कुठल्या गोष्टीची ॲलर्जी असते. काही लोक उंदराला घाबरतात, काही लोक झुरळाला घाबरतात, काही लोक मांजरीला घाबरतात. एक भैया, यूपी का भैया, उत्तर प्रदेश का भैया, त्याला कुत्र्याची ॲलर्जी. कुत्रा बघितला की घाबरायचा. त्याच्या लग्नाला 30-35 वर्ष झाली होती, पण बायकोला माहीतच नाही माझा नवरा कुत्र्याला घाबरतो. ती त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला खुश करण्यासाठी कुत्रा घेऊन घरी आली. आधी त्याला संध्याकाळी ऑफिस मधून आला, माझ्या बायको कुत्रा घेऊन आले. तर बायकोला म्हणाला, क्या उठपटांग उठा के ले आए, तुमको मालूम है कुत्ते का हमको कितना एलर्जी है. ये ससुरे का इतना लंबा लंबा बाल है, ससुरा कब काट जाए पता नहीं चले, इसको उठा के बाहर फेंकना पड़ेगा. कुत्र्याला घेतला, नाकावर टाकला. घरी आला तर पाहिला कुत्रा त्याच्या आधी घरी. ये तो लालू से बड़ा चालू, हमसे पहले पहुंच गए. अब इसको ऐसे जगह पे फेंकूंगा, आएगा. परत कुत्र्याला घेतला, नाक्यामधून गेला, गल्लीत लांब फेकला. परत घरी आला तर पाहिला तिसऱ्या गल्लीत तो कुत्रा परत घरी. तो बार बार हमसे पहले पहुंचता, ससुरे को जितना बार छोड़ो उतने बार आता. अब इसको ऐसे जगह पे फेंकूंगा, जिंदगी भर घूमता रहेगा. आएगा. कुत्र्याला घेतला, नाकावर गेला, गल्लीत गेला, चौकात गेला, रानात गेला, वनात गेला, जंगलात लांब फेकला आणि बायकोला मोबाईलवर फोन केला, कुत्ता आ गया था. बाइक में हम तो आएंगे, वापस भेज दो. बोले क्यों? अरे हम रास्ता भूल गया. फार बरं वाटतं, तुम्ही सगळेजण एन्जॉय करताय, हसताय, आणि मजा वाटते. आम्ही सगळीकडे प्रवास करतो, जगाच्या कानाकोपऱ्यात कार्यक्रम करतो. दिल्लीला कार्यक्रम होता माझा, आणि दिल्लीला कार्यक्रम चालू होतो. मेल ट्रेन मध्ये बसलो होतो. माझ्या समोर एक सिंधी बसला होता, सिंधी माणूस, आणि त्याच्या समोर एक माणूस बसला होता. सिंधी माणसाला उतरायचं होतं मथुऱ्याला, दिल्लीला, आणि समोरचा बसला होता त्याला उतरायचं होतं मथुऱ्याला. मथुरा, मुंबई, एक रात्रीचा वाचला. एक रात्र गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी गाडी दिल्लीला पोहोचली. आता तो समोर बसला होता, त्यांनी समोर सिंधीला सांगितलं, भाई साहब आप कहाँ जाएंगे? दिल्ली जा रहा, बिजनेस के सिलसिले में दिल्ली जा रहा. बोले मैं मथुरा उतरूंगा, अगर रात को मथुरा आया और मुझे नींद लग गई तो क्या आप मुझे उतारेंगे? अरे यार आराम से बैठो यार, क्या ये अपना बात का है, आराम से बैठो. बोले क्या है, मेरे को
बीमारी है सोने की। अगर मैं बैठ गया, मथुरा आ गया और मैं सो गया, तो मेरी एक आदत है कि मैं सोने के बाद उठता नहीं। अगर मैं नहीं उठा और मथुरा आए तो मुझे उठा के गाड़ी से बाहर फेंक देना। लेकिन मथुरा में अरे आराम से बैठो यार, मथुरा में तुम्हारा आग बंद रहेगा तो उठा के बाहर फेंकेंगे यार, चलिए आराम से बैठो। बस में गाड़ी शुरू झाली, गाडी मथुरा के पुढे दुसऱ्या दिवशी दिल्लीला पोहोचली। दिल्लीला पोहोचली, सगळी लोक उठून गेली, हमात सामान काढत होता, एक माणूस झोपलाय, त्याला उठवलं, पैसा कुठे आहे? अरे मथुरा आ गया, मथुरा नहीं है दिल्ली है। बोले दिल्ली, मुझे तो मथुरा उतरना था और यहाँ सिंधी भाई बैठा का है, बोले बाहर सामान उतार है। आज धावत धावत त्याच्या जवळ गेला, म्हणाला नालायक, उल्लू के पट्टे पाजी, मैंने कहा मुझे मथुरा उतार दिया, दिल्ली पहुंचा दिया। उल्लू के पट्टे पाजी, मुझे मथुरा छोड़ना था, दिल्ली पहुंचा दिया। भरपूर शिव्या घातल्या, शिव्या घालून तो निघून गेला। हमारे बघत होता, हमारे धावत आला सिंधी माणसाकडे आणि म्हणाला, भाई साहब आदमी आपको इतनी गालियां दे रहा, आप कुछ बोले नहीं? सिंधी माणूस म्हणाला, तेरी आई क्या गाली देगा? गाली तो वो देता होगा जिसको रात को उठा के गाड़ी से बाहर फेंका। फार विनोद आहे, छोट्या छोट्या गोष्टींमधून मोठे मोठे विनोद घडतात। आपण हॉटेलमध्ये जातो, हॉटेलमध्ये विनोद ऐकायला मिळतात। तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये जा, मला असं आठवतं, मी कोल्हापूरच्या एका हॉटेलमध्ये गेलो होतो। पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये प्रवेश केला कार्यक्रमाच्या संदर्भात, तर दुपारची वेळ होती, उन्हाळ्याचे दिवस होते, हॉटेलमध्ये गेलो तर तिकडच्या वेटर लोकांना मी ऑब्झर्व केलं की त्यांच्या प्रत्येकाचा आवाज एका सारखा, गेलो, उन्हाळा आहे, तहान लागली आहे, उन्हातून चालून आलो, मला पाणी पाहिजे, तहान लागली, पाचीच्या पाची बोट पाण्याच्या ग्लासात भरून लागला, पाणी टेबलाला पडलं, नालायक काढून घेतल्याचं बेअक्कल एवढे घाण आता तुझ्या लोकांना मारायचंय, आजारी पाडायचंय, तुम्ही रोज साहेब जास्त बोलू नका, ही फक्त बोट घातली, पाणी घ्यायला टाकीत बसलाय, तो काय आंघोळ करू, कधी काय होईल काही सांगता येत नाही। आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्र म्हणजे ऐतिहासिक स्थळ, महाराष्ट्राचं प्रत्येक ठिकाण, मुंबई असो, अहमदनगर असो, अहमदनगरला मात्रा नाही, काना नाही, व्हॅलिंटी नाही, अहमदनगर म्हणजे सरळ, तेवढं सरळ आणि सोज्वळ, इथली लोक, इथले रसिक प्रेक्षक आहेत, यांचं प्रेम मला इथपर्यंत घेऊन आले। पण परदेशातून लोक फॉरेन कंट्री मधून अब्रॉड मधून जे येतात आपल्या भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, ते महाराष्ट्रात आल्यानंतर ऐतिहासिक स्थळ बघतात, पेशवे काळातले स्थळ, शिवाजी महाराजांच्या काळातले स्थळ आणि सण, भारतातले सण काय। आता भारतातले सण पाहण्यासाठी अमेरिकेतला एक माणूस कोल्हापूरमध्ये फिरत होता, टाय घातली, हॅट घातली, गॉगल घातलाय, कोट घातलाय, चष्मा घातलाय, फुल पॅन्ट मस्त पैकी टाकाटा घेतलं, त्याने पाहिलं इतकी लोक धोतर नेसतात। अमेरिकेत माणसांना, तिकडच्या माणसांना धोतर माहित नाही काय, त्याने पाहिलं या माणसाने काहीतरी नेसले, म्हणून त्याला तंबाखूमध्ये कोपऱ्यात उभा होता। आता अमेरिकन म्हटल्यानंतर त्याची इंग्लिश इतकी फास्ट की तो काय बोलतो समोरच्याला कळत नाही, विचार कोपऱ्यात माणूस उभा होता, तंबाखू म्हणत होता। अमेरिकन माणूस त्याच्या जवळ गेला, त्याच्या धोत्राकडे पाहिलं आणि त्याला इंग्लिशमध्ये म्हणलं, एक्सक्यूज मी जेंटलमॅन, what is this? Yes sir, माझ्या बाबा आहे, my friend. Excuse me gentlemen, what is this? आजाबात नो. Excuse me, अरे कसलं कुछ मी तुझ्या ऐकत होतो, तुला जे काय पाहिजे मराठीत बोल। आता अमेरिकन माणसाला कळलं की मी काय बोलतो त्याला कळतंय, तरी त्याच्या धोतरचं मागचं टोक धरलं आणि ओळी विचारलं, gentlemen, what is this? त्याला रागाला माझं धोतर होते, त्याने काय पकडलं, आज वगैरे तुम्हाला सांगवा घेतलीस, अमेरिकन म्हणून दिस इज माय नेक टाय, मग दिस इज माय नेक टाय। मजा येते ना, एन्जॉय करा। आता थोडंसं आपण ट्रेन बद्दल बोलूया।
ट्रेन मुंबईची असो, नगर स्टेशनवर येणारी असो, नांदेडला जाणारी असो, पश्चिम महाराष्ट्रात जाणारी असो किंवा कोकणात जाणारी असो, ट्रेनमध्ये सगळ्यात जास्त विनोद घडतात. ट्रेन हा कॉमेडीचा सगळ्यात मोठा अड्डा आहे आणि कॉमेडी ही माणसाच्या आयुष्याला वाढवते, माणसाला दीर्घ आयुष्य देते आणि माणूस त्याचं स्वास्थ्य, ही स्पंदन जे आपल्या शरीरात चालतात, धडकने जो चालती आपल्या शरीरामध्ये, ही हसण्याने माणसाचा आनंद दुबळीत करतात आणि त्यामुळे माणूस आपलं टेन्शन विसरून जातो, घरातला ध्यान विसरून जातो आणि आमच्यासारख्या लोकांच्या कार्यक्रमात थोडा वेळ बसतो आणि स्वतःचा सगळा त्रास विसरून आमच्यात रमतो. हा योग नाही, पण योगायोगाने घडणारे किस्से, त्या किस्स्यांमधून तुम्हाला आमच्या काळजापर्यंत नेण्याचा आम्ही हा प्रवास करतो. त्यात तुम्ही आम्हाला प्रेम देता, आशीर्वाद देता, टाळ्या देता, हसता आणि आम्हाला तुमच्याकडून ते पुण्य मिळतं आणि आम्हाला तुम्हाला हसवण्याचं पुण्य लावतं. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो, कुणी निंदा कुणी बंदा, हसवणे हाच माझा धंदा. म्हणून मी तुम्हाला हसवतो. आपण ट्रेनमध्ये प्रवास करतो, तुम्हाला माहित असेल, तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करता, मी पण करतो. ट्रेन कधीच वेळेवर येत नाही. तुम्हाला कुठेही जायचं असेल, तुम्ही मुंबईला जाता किंवा कुठल्याही महाराष्ट्राच्या किंवा दिल्लीला कुठेही जाता, ट्रेन कधीच वेळेवर येत नाही. आजपर्यंत भारताची कुठलीच ट्रेन भारतामध्ये किंवा भारतात मुंबईमध्ये महाराष्ट्रात कुठलीच ट्रेन वेळेवर प्लॅटफॉर्मवर आलेली कधीच दिसली नाही. परवा काय झालं, 9:05ची ट्रेन 9:05ला शार्प स्टेशनला आली. वेळेवर ट्रेन आल्यानंतर एक म्हातारा खुश झाला. त्याला इतका आनंद झाला, गाडी वेळेवर आली, आता मी वेळेवर पोहोचणार. घड्याळाकडे खूप समोरच्या माणसाला म्हणाला, राईट टाइम, राईट टाइम, शार्प 9:05ची गाडी 9:05ला आली, कमाल. समोरचा माणूस म्हणाला, काका ती आजची नाही कालची आहे. गाड्या वेळेवर येत नाही, गाड्या वेळेवर येत नाहीत, पण लोक गाडीची वाट केवढ्या आतुरतेने बघतात. तुम्ही स्टेशनवर जाता, प्लॅटफॉर्मवर जाता, प्रत्येक माणसाची सवय, मी सगळ्यांना बघतो, प्रत्येक माणूस प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर त्याची पहिली सवय गाडीला बघण्यासाठी, गाडीची वाट बघण्यासाठी प्लॅटफॉर्मवरून खाली वापरून बघतो. असं वाटतं की जास्त वाजता गाडीला उठवेल, पण काही लोक वागता खाली पडतात. आता कल्पना करा, माझं एक ऑब्झर्वेशन आहे, कल्पना करा, हे रेल्वेचं प्लॅटफॉर्म आहे, गाडी इथून येणार आहे, लोक गाडीची वाट बघताना त्यांचे चेहऱ्याचे हावभाव, एक्सप्रेशन आपण ज्याला म्हणतो, ते कसे बदलतात. त्यांच्या चेहऱ्यावर कळतं की हा माणूस किती आतुर आहे गाडीची वाट बघण्यासाठी. आता कल्पना करा, प्लॅटफॉर्म आहे, गाडी इथून येणार आहे, लोक गाडीची वाट कशी बघतात. पण काही लोकांना वेगळी सवय असते, गाडी इथून येणार आहे, इथे लागले असते. मी विचारली, इकडे काय अचानक इकडून आली का? इकडून कसे, ड्रायव्हर दोन्हीकडे बसतो ना. ट्रेनमध्ये एवढी गर्दी असते, माणसाला उभं राहायला जागा नाही, बसायला जागा नाही, माणूस गाडी जात होता, बाहेर जात होता, कळत नाही. हे ट्रेनमध्ये चढलं तर लोकांना बसायला पण जागा नसते. लोकल ट्रेनमध्ये चढलं तरी लोकांना बसायला जागा नसते. एवढी गर्दी असते, एवढी गर्दी असते, एवढ्या गर्दीत पण माणूस जागा शोधण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा त्या बिचाऱ्याला जागा सापडत नाही, मग तो बिचारा आपला सामान बाजूला ठेवतो, इमानदारीने हँडल पकडतो. हँडल पकडल्यानंतर कोणतरी मागून हात पकडतो, हँडल समजून, कोणीतरी पाय पकडतो, कोणी मान पिघळतो, कोणी कमरेत हात घालतो, कोणी पायात पाय घालतो. उभा असलेला माणूस 1-2 स्टेशननंतर त्याची अवस्था अशी, शरीराचा कुठला भाग येत नाही. प्रत्येक स्टेशनला तो विचारतो, कोणतं स्टेशन गया? अशा माणसाच्या पाठीला खात सुटली, खातोवर कसाने कुठून, एकाने हात धरल्याकडे, पाय धरल्याकडे, मान पिळल्याकडे, कोणी कमरेत हात घातलाय. आता खाजवण्याचा प्रयत्न करतोय, त्याचं स्ट्रगल होतं. समोरचा काय डान्स करतो, अचानक दोन्ही हात सुटले.
कुठले तरी खातवाला मार्गाचे मारतो ते क्या करता है ये क्या करते हैं चपाती को खा जाऊंगा बोले तेरा पानी खातो मेरे बोतल में काय तू आता आणि हे रेल्वेचा अनाउन्सर तुम्ही कुठल्याही प्लॅटफॉर्मवर जाता तर आपल्याला कळतं की कुठली गाडी कुठे येणार आहे ते कळतं कशामुळे रेल्वे अनाउन्सर पण हे बिचारे पण दिवसभर बोलतात बोलून दमून जातात सकाळी खाऊन पिऊन बसतात त्यावेळी आवाजामध्ये फोन असतो पण कधी कधी काय होतं आपल्याला कळत नाही कधी अर्धवट अनाउन्समेंट आपल्या कानावर येते परवा एक स्टेशनवर गेलो अचानक एक अनाउन्समेंट कानावर येते एक विशेष सूचना ऐकायला कान पुढे केले सूचना समाप्त हे सकाळी खाऊन पिऊन असतात त्यांच्या आवाजात फोर्स असतो दुपार होतो त्यांना भूक लागते त्यांचा आवाज कमी होतो संध्याकाळी त्यांना घरी जायची घाई असते त्यावेळी त्यांचा आवाज कसा होतो सकाळी फोर्स मध्ये बायकोनी खाऊन पिऊन पाठवलाय मस्त ब्रेकफास्ट करून आले बसले अनाउन्समेंटचा फोर्स बघा प्लॅटफॉर्म पर एक गाड़ी दूसरी गाड़ी आपको कितने रोकने आ जाए सूचना समाप्त दुपार झाल्यानंतर त्यांना भूक लागते त्यांचा आवाज कमी कसा होतो संध्याकाळी सगळ्यात पाहिजे प्लॅटफॉर्म शोधा सगळ्यात खतरनाक म्हणजे एसटी बस गावच्या ठिकाणी जाणाऱ्या बसेस मध्ये पण खूप गर्दी असते ते लोक काय करतात खिडकीत कान घुसून काही लोक शिडीवर करतात काही लोक टकवर करतात काही लोक खिडकीतून रुमालात टाकतात एका बसमध्ये खूप गर्दी होती बसायला जागा नाही 95 वर्षाची म्हातारी चढली मागच्या गेट बंद आता तिला जागा सापडत नाही गर्दी आहे बस पूर्ण खचाखच भरली होती बस मध्ये मागून चढली चढता पुढे आली ड्रायव्हरची सीट खाली होती तिला वाटलं मस्त रिकामी झाला तिला वाटलं हात ठेवायला जागा नाही स्टेरिंगवर आठवून बसली ड्रायव्हर काय खाऊन तुम्हाला त्याला माझ्या सीटवर मागलं हे म्हातारे चला माग बस मला आपण गाडी चालवायची चला माग आता तुझं पुढून चालू होतेस आज जरा मागून चालू थँक्यू धन्यवाद भरभरून प्रेम भरभरून आशीर्वाद दिला आजच्या कार्यक्रमामध्ये महिला मंडळ जास्त आहे महिलांमध्ये जितकं बोलावं तितकं कमी कारण हल्ली राज्य महिलांचं आघाडीवर आपल्यापेक्षा हल्ली बायका 9 ते 12 नवऱ्याला सोडतील पण टीव्ही बघायची सोडत नाही सगळे कार्यक्रम बायकांसाठी बायकांचा ठरलेला कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण राहतो तर आपल्याला माहित असेल बायका जेव्हा हळदी कुंकवामध्ये बारशामध्ये लग्नामध्ये कुठल्या हळद समारंभात गेल्या त्यांचा ठरलेला कार्यक्रम नवऱ्याचं नाव घेणं महाराष्ट्राची फार जुनी परंपरा आहे ज्याला आपण उखाणे म्हणतो उखाणे एका कार्यक्रमात गेलो होतो तर तिथे काही बायकांनी आपापल्या नवऱ्यांची नावं घेतली आणि तेव्हा मला असं जाणवलं की आपण उखाण्यांमधून विनोद काढू शकतो बायका घरामध्ये नवऱ्याला मारतील जोडतील लाटा घालतील शिव्या घालतील पण नाव घेताना बायका एवढ्या लागतात असं वाटतं माझ्या आजच लग्न झाले एका बाईला मी सांगितलं हौसाबाई तुम्ही तुमच्या नवऱ्याचं नाव घ्या ना 4 बायका गोळ्या झाल्या तिला कोणी सांगितलं हौसाबाई तुम्ही तुमच्या नवऱ्याचं नाव घ्या तर हौसाबाई आल्या म्हणाली कमळे घेते ग घे नाही तर मीच घेईन कपाला बी कान असतं तुम्हाला ऐकता येत नाही बटाट्याला डोळे असतात पण त्याला दिसत नाही कपाला बी कान असतं पण त्याला ऐकता येत नाही बटाट्याला डोळे असतात पण त्याला दिसत नाही आणि बाबूरावांना तेव्हापासून मुळव्याध झालं त्यांना कुठेही बसता
तिने नाव घ्यावं. तिने पण सांगितलं तू पण नाव घेते. मग तिने सुरुवात केली. मी पण घेते. पहाटेच्या वेळेला पहाटेच्या वेळेला कोंबड कुठती. पहाटेच्या वेळेला कोंबड कुठती आणि आमच्या यांना बघून गल्लीतले कुत्रे भुकत. आणखी कोण आहे? आणखी ती पण तिला पण बोलवा. तिसरीला बोलवलं. तिला तू पण नाव घे. तिने नाव घेतलं. काळ्या काळ्या हरणाचे तुकडे तुकडे पाय. काळ्या काळ्या हरणाचे तुकडे तुकडे पाय. 4 दिवस झाले दिसलेच नाही. स्वाईन फ्लू झाला की काय.